गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। मराठा आरक्षणासंदर्भात दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने जो GR काढलाय त्या संदर्भात दिंडोरी तालुका ओबीसी समाजाच्या वतीने आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी दिंडोरी तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन दिले। निवेदनात म्हटले की मुख्यमंत्री साहेब ओबीसी मध्ये पहिल्याच 350 पेक्षा जास्त जाती आहेत, त्या जातींनाच अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाहीये। त्यात पुन्हा एक मोठा वर्ग तुम्ही जर ओबीसी मध्ये समाविष्ट करत असाल तर हा मूळ ओबीसीवर अन्याय आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक राजकीय न्यायाची तरतूद आहे। उद्या जर मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी मध्ये आले तर ओबीसी मधून सरपंच, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तेच होतील। मग ओबीसी बांधवांना राजकीय न्याय कसा मिळेल? ओबीसी फक्त मतदानापुरते शिल्लक राहतील। सगळे सोयरे किंवा सरसकट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास नसलेल्या मराठा समाजाला आपण ओबीसी मध्ये घेत आहात हे आपल्या मूळ ओबीसीवर अन्याय आहे। म्हणून आपण ओबीसी समाजाचा विचार करून ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशा आशयाचे निवेदन तहसीलदार कांबळे यांना देण्यात आले। यावेळी डॉक्टर गोसावी, दुर्गेश चितोडे, शंकरराव काठे, संतोष मौले, जगन्नाथ लोंढे, राजाभाऊ गोसावी, शंकरराव वाघ, शांताराम पगार, धनंजय मौले, अभिषेक विधाते, अशोक दळवी, शैला दळवी, सुनीता गुंबाडे, शिवाजी जाधव, सारिका खांजोडे आदींसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबरला जो काही GR काढलेला आहे तो GR ओबीसींवरती अन्याय करणार आहे आणि म्हणून या ओबीसी रद्द करण्यात यावा यासाठी आम्ही आज दिंडोरी तहसील कार्यालयात दिंडोरी तालुक्याचे तहसीलदारांना या ठिकाणी आमचं ओबीसींचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि जो GR महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे तो GR या ठिकाणी रद्द करण्यात यावा। मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे, त्यांना आरक्षण देण्यास आमची कुठलीही आडकाठी नाहीये, त्यांना हे आरक्षण या ठिकाणी दिलंच पाहिजे, परंतु त्यांना आरक्षण देताना आम्हा ओबीसींवर अन्याय होता कामा नये अशी आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे। आज या ठिकाणी आम्ही सर्व तालुकास्तरीय ओबीसी बांधवांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि ते निवेदन अशा स्वरूपाचं आहे की जो 2 सप्टेंबरला GR निघाला त्यातून ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची शासनाने दखल घ्यावी आणि ओबीसीच्याच इतक्या जाती ओबीसीमध्ये मोडणाऱ्या महाराष्ट्र पूर्ण देशभरात आणि त्यामध्ये दुसरा कोणाचा समावेश न होता आमच्यावर अन्याय होणार नाही याची शासनाने दखल घ्यावी या ठिकाणी एवढं आम्ही नमूद करतो। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।